नमस्कार. आजचा विषय जखमी हरणाची सर्वात मोठी चूक जी आपणही रोज करतो. कल्पना करा, तुम्ही जंगलातून चालत आहात. आजूबाजूला पूर्ण शांतता आहे. अचानक एक जखमी हरिण तुमच्या नजरेस पडतं. त्याच्या शरीरावर खोल जखम असते. चालतानाही त्याला खूप त्रास होत असतो. पण त्याच्या चेहऱ्यावर एक आशा असते. माझा कळप मला वाचवेल. पण पुढच्या काही मिनिटात असं काही घडतं जे आपल्या आयुष्याबद्दलही खूप मोठा धडा शिकवतं. जखमी हरिण हळूहळू आपल्या कळपाजवळ पोहोचतं. सगळे त्याच्याकडे पाहतात. काही क्षण सगळं शांत असतं. पण अचानक कळपातील इतर हरिण त्याच्यापासून दूर जाऊ लागतात. जखमी हरिण एकटं पडतं आणि दूर झुडपांमध्ये एक लांडगा त्याच्याकडे पाहत असतो. हरणाची चूक जखमी होणं नव्हतं. चूक होती प्रत्येक जण आपलं रक्षण करेल असा विश्वास ठेवणं. आपल्या आयुष्यातही असंच होतं. जेव्हा आपण अडचणीत असतो, आपल्याला वाटतं सगळ्यांना आपली समस्या सांगावी, कुणीतरी मदत करेल. पण प्रत्येक जण मदत करण्यासाठीच ऐकतो असं नसतं. काही लोक खरंच साथ देतात, काही लोक फक्त उत्सुक असतात आणि काही लोक आपली कमजोरी लक्षात ठेवतात. म्हणूनच तुमचं दुःख मौल्यवान आहे. ते प्रत्येकासमोर मांडू नका. याचा अर्थ असा नाही की मदत मागूच नका. नक्की मागा, पण योग्य माणसाकडे मागा, ज्याने आधीही तुमची साथ दिली आहे, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. कारण विश्वास हा शब्दाने नाही, कृतीने मिळतो. पुढच्या वेळी तुम्ही कोणाला तुमची अडचण सांगणार असाल, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. हा माणूस माझी समस्या सोडवायला मदत करेल की फक्त माझी गोष्ट ऐकेल? या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुकीच्या लोकांपासून वाचवू शकतं. लक्षात ठेवा, जखमी असणं ही कमजोरी नाही, पण जखम कुणाला दाखवायची हा निर्णयच तुमची खरी ताकद ठरवतो. कारण सगळी सगळे तुमच्याकडे पाहतात, पण सगळे तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत. धन्यवाद.